सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली। या सणानिमित्त संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने सर्व परिवार एकत्रित येऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत हा उत्सव साजरा करत असतात। दिवाळी सणानिमित्त बहीण, भाऊ, आई, वडील तसेच परिवारातील सर्व सदस्य पारंपरिक पद्धतीने घरासमोर दिवे लावून फटाके फोडून आणि मिठाई वाटून दिवाळी साजरी करतात। मात्र नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर देशात गेलेल्या भारतीय नागरिकांना आपले दैनंदिन काम सोडून सहसा येता येत नाही। त्यामुळेच कॅनडातील ओंटारिया येथे स्थायिक झालेले भारतातील नाशिकच्या नागरिकांनी कॅनडा येथे एकत्रित जमून मोठ्या उत्साहाने दीपावली सण हा साजरा केलाय। अतिशय आनंदीमय सुंदर वातावरणात प्रदेशात स्थायिक झालेल्या नाशिकच्या नागरिकांनी आपल्या भारताची संस्कृती जपत हिंदी मराठी संगीताच्या गाण्यांवर ठेका धरलाय। मी नाशिककर या संस्थेच्या मार्फत परदेशात राहून सुद्धा नाशिकची आठवण जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता। कॅनडातील टोरंटो या ठिकाणी हा दीपावली सण साजरा करण्यात आला। यात पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिवाळी निमित्त खमंग फराळाचा आस्वाद घेतलाय। लहान गोपाळांसह ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांनी एकमेकांना मिठाई देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या। कंदील, दिवे लावण्यात आले। भैरवी पाटील यांनी श्री गणेश वंदना गीत सादर केलंय। सारंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर गौरव गीत सादर केलंय। नाशिक बद्दल नवीन पिढीला अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी मराठी निबंधाचे आयोजन करण्यात आले। लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी नाशिकच्या तीर्थक्षेत्र तसेच पारंपरिक सण उत्सवाची माहिती देणारे निबंध लिहिले आहे। पुण्यातील रहिवासी असलेले गायक राजेंद्र दीक्षित यांनी आपल्या मधुर आवाजात क्लासिकल आणि बॉलिवूड गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांचे मन जिंकून घेतले। जयश्री पराग पाटील यांनी मी नाशिककर या समूहावर सुंदर अशी भावस्पर्शी कविता सादर केली। तसेच स्वयंसेवक बद्दल कृतज्ञ व्यक्त केली आहे। वेगवेगळ्या सामुदायिक कार्यक्रमासोबतच अहो ऐकलत का या खेळाने उपस्थितांचे हास्य फुलले। शेवटी चविष्ट असे महाराष्ट्रीयन भोजनाने आणि नाशिक ढोल कावडी व संगीताने कार्यक्रमाला रंगत आली। नाशिकवरून सभासदांच्या पालकांना सुद्धा या दिवाळीचा आनंद घेताना मन भरून आले। जणू आपण कॅनडामध्ये नसून नाशिकलाच असल्याचा भास त्यांना यावेळी झाला। या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन पराग पाटील यांनी केले। 150हून अधिक कॅनडात स्थायिक झालेले नाशिकच्या कुटुंबियांना एकत्रित आणणाऱ्या मी नाशिककर या संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजय बनकर, विजय गोरडे, पराग पाटील, विनय वाणी, वनिता ऑगस्टीन, सागर काठे, विशाल गायकवाड, श्वेता अष्टेकर आणि यांनी मोलांचे सहकार्य केलंय। तर मी नाशिककर संस्थेमार्फत राबविलेला हा सुंदर कार्यक्रम महाराष्ट्रात कसा प्रसारित होईल यासाठी जयश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार, तुम्ही आता कॅनडात आहात। कॅनडात असताना तुम्ही आज ही दिवाळी अनुभवली, तर नाशिकला मिस केलं का तुम्ही? नाशिकची दिवाळी आणि ही दिवाळी, तर तुम्हाला कसं वाटलं ह्या दिवाळी? मी नाशिकला बिलकुल मिस नाही केलं, कारण मला कम्प्लीट नाशिकचं आणि दिस इज अ फर्स्ट टाईम मी नाशिककर भेटचा इव्हेंट अटेंड केला आणि मला खरंच खूप छान वाटलं, अगदी मनापासून छान वाटलं। आणि म्हणजे आली नाशिक वाईब आली आणि गेम्स आणि सर्वच म्हणजे मला वाटतच नाही की पहिल्यांदा आली वगैरे, खूप एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला। बिलकुल नाशिकची आठवण आली नाही, बिलकुलच नाही आली, कारण एक घरगुती समारंभ मोठ्या प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे आणि उत्स्फूर्तपणे सेलिब्रेट झाला नाही म्हणजे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे असं नाही की फक्त आयोजकांनी किंवा जे काय प्लॅन केलं होतं तसंच केलं, तुम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं, ते दॅट इज कमांडेबल। कारण एवढ्या मोठ्या ग्रुपला एंटरटेन ठेवणं एवढ्या तासांसाठी खरंच खूप कौतुकास्पद होतं आणि डेफिनेटली आता इथून पुढे पण त्या फॅमिलीचाच पार्ट आहेत, त्याचा अजून आनंद होतो। थँक्यू, हॅपी दिवाळी। काय म्हणणार? हॅपी दिवाळी, पटकन हॅपी दिवाळी। नमस्कार दादा, नमस्कार ताई। तर तुम्हाला आजच्या कार्यक्रमाला येऊन कसं वाटतं? आजचा दिवाळीचा कार्यक्रम कसा झाला, कसं वाटतं? दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना।
व्हॉलेंटियर्स मंडळींनी खूप मेहनत केली खूपच छान वाटतं सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि खूप जिव्हाळ्याची माणसं आपल्या नाशिकच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांची सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळे कार्यक्रम अतिशय उत्तम पार पाडतात आणि सगळ्यांनी पुन्हा पुन्हा यावं असं वाटेल खूप ओढ लागतं भेटायचं. थँक्यू. तुम्हाला कॅनडात आल्यानंतर असं वाटलं का की आपण नाशिकमध्ये जी दिवाळी जशी साजरी करतो ते इकडे काही मिस झालं की तुम्हाला तेच अनुभव तसंच अनुभव? चांगली दिवाळी साजरी केली असं मला वाटतं. आपण एवढं लोक एकत्र जमलो, आमच्या नाशिकला एवढं आम्ही जमत नाही. ते म्हणतो आपण गेट टुगेदर जो आहे तो नाशिककडे असं प्रथा नाही. तुमची जी प्रथा आहे अतिशय चांगली आहे आणि हे पुढे तुम्ही कायम ठेवावी अशी एक तुम्हाला विनंती करतो. थँक्यू.